वेलकम. मी राजकुमार बांदल. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण बेसिकचे 6 लेक्चर बघितले. तर आज आपल्याला बघायचे बेसिक नंबर 7. आता बेसिक नंबर 7 सुरू करण्याच्या अगोदर आपण थोडंसं रिवाईज करूत आपल्या बेसिक 6ला आणि बेसिक 1 पासून 6ला रिवाईज करू. आता बघा बेसिक 1 जे होतं आपलं त्याचं नाव होतं सब्जेक्ट आणि त्यामध्ये आपण 8 सब्जेक्ट बघितले होते. कोणते? तर ही, आय, वी, ही, शी, इट, यू अँड दे, हे 8 सब्जेक्ट बघितले होते. त्यामध्ये पण आपण बघितलं होतं की जे नाऊन आहे ते पण सब्जेक्ट म्हणून येतं. ओके. आणि आपले हे जे सब्जेक्ट आहेत का नाही यांनाच आपण म्हणलं होतं सब्जेक्ट प्रोनाउन. काय म्हणलं होतं? सब्जेक्ट प्रोनाउन. त्यामध्ये आपण बघितलं होतं इट वर्स दे. आय होप तुम्हाला आठवत असेल इट वर्स दे काय असतं ते. आता त्यानंतर आपला बेसिक 2 जो होता तो होता वर्ब. आता हे जे वर्ब आहे का नाही ह्या वर्बचे आपण 2 टाईप केले होते. कोणते रे? ऑक्झिलरी वर्ब आणि लेक्सिकल वर्ब. आता ऑक्झिलरी वर्बचे आपण 3 टाईप केले होते. प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि सेमी मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरीचे 3 टाईप केले होते. कोणते? तर पहिला जो आहे तो आहे टू बी, त्यानंतर दुसरा आहे टू डू आणि त्यानंतर टू हॅव. आता टू बी म्हणलं की आपल्याला माहिती आहे एम इज आर, वॉज, वर, बी, बीइंग आणि बीन येतात. त्यानंतर टू डू म्हणलं की डू, डज आणि डीड येतं आणि टू हॅव म्हणलं की हॅव, हॅज आणि हॅड. आणि टू हॅवलाच आपण एच वाले पण बोललोय. ठीक आहे. त्यानंतर आपण मॉडल ऑक्झिलरी माहिती आहे प्रेझेंट फॉर्म आणि पास्ट फॉर्म. त्या प्रेझेंट फॉर्म मध्ये आपल्याला माहिती आहे काय आहे रे? प्रेझेंट फॉर्म मध्ये शाल, शुड म्हणजे प्रेझेंटचं पास्ट, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड टू, डिअर टू, यूज टू, हे सर्व बघितले होते. यूज टू आणि नीड टू आणि डिअर टू यांचा पास्ट फॉर्म होत नाही हे बघितलं होतं. मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं नेहमी आणि नेहमी V1च आला पाहिजे. त्यानंतर मेन वर्ब बघितले होते त्याचे 5 फॉर्म हे विसरायचे नाहीयेत. पहिला फॉर्म आहे V1, दुसरा आहे V2 आहे, तिसरा आहे V3, चौथा आहे V4 आणि 5वा आहे V5. आता V5 कसा बनायचा? तर आपला जो V1 आहे याला आपण एस किंवा ES जोडला की आपला ऑटोमॅटिकली काय बनतो? V5 बनतो. आणि V4 कसा बनवायचा? तर आपला जो V1 आहे त्याला आपण ING जोडायचा. पण त्यामध्ये पण आपण बघितलं होतं की ई जर का असेल तर तो ई कट करायचा आणि मग ING जोडायचा. त्यानंतर आपला जो टी आहे याच्या अगोदर जर वॉवेल आलं तरी पण आपण डबल टी घ्यायचो. ओके. तर हे झाले होते वर्बचे 5 फॉर्म आणि त्याचे मग 2 टाईप केले होते आपण, स्ट्रॉंग वर्ब आणि वीक वर्ब. त्यानंतर आपण वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल बघितलं होतं. त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपला V1 जो आहे तो कसा आहे रे? प्लुरल आहे. आपला V5 ज्याच्या एंडिंगला एस ऑर ES असतं तो सिंग्युलर आहे. तिथं तुम्ही फसले होते. नाऊनचं वेगळं असतं आणि आपल्या वर्बचं वेगळं असतं. ओके. त्यानंतर मग आपण वर्बचं सिंग्युलर प्लुरल बघितलं होतं. त्यानंतर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 बघितला होता, पार्ट 2 बघितला होता आणि पार्ट 3 बघितला होता. हे तिन्ही पण पार्ट आपण बघितलेले आहेत. आता त्याच्या पुढं आपण जो बेसिक 4 आहे तो बघितला होता टू डू. आता डू फॉर्म किंवा त्याला आपण काय म्हणू? डू फॉर्म. मग आपण बघितलं होतं V1 में छुपा है कौन? डू. V2 में छुपा है कौन? डीड. V3 में कोई भी नहीं छुपा है क्योंकि उसकी शादी हो गई है और उसका पार्टनर का नाम क्या है? एच वाले यानी कि कौन से? हैव, हैज और हैड. ये तीनों को हम क्या बोले? एच वाले बोले. उसके बाद आपला जो V4 आहे याचं पण लग्न झालंय. त्याचा जोडीदार कोण आहे? टू बी वाला. आणि टू बी वाले म्हणले की कोणते? तर एम, इज, आर, वॉज आणि वर हे आपले काय येतं? टू बी. म्हणजे एमच्या सोबत V4 येणार, इजच्या सोबत V4, आरच्या सोबत V4, वॉजच्या पुढं V4 आणि वरच्या पुढं पण V4. डन. आता त्याच्या पुढं V5 बघितला होता. V5 म्हणलं की आपण एस और ES जोडायचा आणि V5 में छुपा है कौन? तर V5 में छुपा है डच. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर आपलं बेसिक 5 मध्ये बघितलं होतं की आपले जे टू बी आहे, टू डू आहे, टू हॅव आहे हे मेन वर्ब म्हणून आल्यास नेमकं काय होतं? त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपला जो टू बी आहे तो हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो आणि मेन वर्ब म्हणून पण येतो. ठीक आहे. त्यानंतर आपला जो टू डू आहे तो पण हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो आणि मेन वर्ब म्हणून पण येतो. टू हॅव आपला हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो आणि मेन वर्ब म्हणून पण येतो. आणि मग त्याचे आपण 5 फॉर्म केले होते. V1, V2, V3, V4, V5 असे केले होते. डन. आता याच्या पुढं आपण बेसिक 6 बघितलं होतं आणि बेसिक 6 मध्ये आपण बघितलं होतं ॲसर्टिव्ह सेंटेन्स.
आणि क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता म्हणजेच आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सला बोललो होतं सेंटेन्स पॅटर्न आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला आपण बोललो होतं क्वेश्चन पॅटर्न. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे मी 2 टाईप केले होते. कोणते रे? येस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन म्हणलं की मला फक्त एका शब्दामध्ये उत्तर द्यायचंय, एक तर येस मध्ये किंवा नो मध्ये. आणि WH टाईप म्हणलं की त्याचं उत्तर मी थोडंसं मोठं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मी उत्तर देणार आहे, त्याला आपण बोललो होतं WH टाईप क्वेश्चन. आता सेंटेन्स पॅटर्नसाठी एक आपण सेंटेन्स लिहिलं होतं, आय एम अन ऑनेस्ट बॉय. त्याच्यामध्ये बघा आय सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या नंतर वर्ब आलं रे आलं की त्याला म्हणायचं सेंटेन्स पॅटर्न. मी गरिबांची पद्धत पण सांगितली होती, येसने सुरुवात आहे म्हणजे सब्जेक्ट, मग येसने सुरुवात आहे तर याचा अर्थ तो असणार आहे माझा सेंटेन्स पॅटर्न किंवा ते सेंटेन्स असणार आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन पॅटर्नचं थोडंसं वेगळं आहे. काय वेगळं आहे? जर का वर्ब सब्जेक्टच्या अगोदर आलं तर त्याला आपण काय म्हणायचं? क्वेश्चन पॅटर्न. आणि क्वेश्चन पॅटर्नच्या शेवटी आपण काय दिलं पाहिजे? क्वेश्चन मार्क दिला पाहिजे. ठीक आहे. तर क्वेश्चन पॅटर्न मध्ये हेल्पिंग वर्बच्या नंतरून सब्जेक्ट, त्यानंतरून मेन वर्ब येईल किंवा डायरेक्ट मेन वर्बच्या नंतरून सब्जेक्ट येईल. म्हणजे थोडक्यात अगोदर वर्ब आलं आणि त्याच्या पुढे सब्जेक्ट आला की ते फायनली कोण आहे रे? आपला क्वेश्चन पॅटर्न आहे. इथपर्यंत आपण बेसिक 6 पर्यंत पाहितले. आजचा आपला बघायचा आहे बेसिक 7. पण आता बेसिक 7 नेमकं कोणतं आहे आणि नेमकं काय आहे? त्यासाठी तुम्हाला जसं आपण बेसिक 2 मध्ये बेसिक 2 ज्याचं नाव आहे वर्ब, त्याच्यामध्ये वर्ब सेपरेशन मी शिकवलं होतं. तर तुम्हाला मी पुढे काही सेंटेन्स दिलेले तर त्याचं तुम्हाला काय करायचंय? वर्ब सेपरेट करायचंय. आता हा जो आहे यामध्ये बघा आय टेक प्राईड इन सर्विंग माय कंट्री, यामधलं वर्ब सेपरेट करा बरं. कोणतं वर्ब आहे ह्यामधलं सेपरेट केलं तर बघा हे टेक जे आहे ना ते वर्ब आहे आणि टेक माझा कोण आहे रे? V1 आहे. कोण आहे? V1 आहे. ठीक आहे. आता हे जे सेंटेन्स आहे यामध्ये टेक एक वर्ब आहे, पण आपण जर का बघितलं तर सर्विंग हिथं पण हे पण एक वर्ब आहे का नाही? सर्विंग हे पण वर्ब आहे. सर्विंग बघा आपला ING वाला आहे का नाही वर्ब, म्हणजे हे पण वर्बच दिसतंय मला तर. आता त्यानंतरून तुम्ही जर बघितलं तर सेकंड सेंटेन्स मध्ये आर हे पण वर्ब आहे आणि इथं V4 बघा हॅविंग हे पण वर्ब आहे. पुढं बघा इथं जर का बघितलं तर इज हे पण वर्ब आहे, पण इथं डाईंग हे पण वर्ब आहे आणि सरेंडरिंग हे पण वर्ब आहे. आता पुढचं सेंटेन्स बघा, ही अडिक्टेड टू स्मोक. इथं वर्ब कोणतं आहे रे? अडिक्टेड. कोणतं आहे? अडिक्टेड. ठीक आहे. आता इथं बघा ह्याच्यामध्ये वर्ब कोणतं आहे? वॉन्ट्स. हे काय वर्ब आहे? ही वॉन्ट्स टू लिव्ह हिज जॉब. त्यानंतर होपिंग फॉर गुड न्यूज वी टेलिफोन द हॉस्पिटल. इथं जर का बघितलं तर बघा हे होपिंग हे पण मला वर्ब वाटतंय कारण V4 आहे माझा आणि वी टेलिफोन हे पण माझ्यासाठी काय आहे? वर्ब आहे. आता शेवटचं सेंटेन्स बघा आय एम, ह्याच्यामध्ये काय आहे रे? एम हे पण वर्ब वाटतंय मला, राईट. आणि त्यानंतरून काय आहे? रीडिंग हे पण मला काय वाटतंय? वर्ब वाटतंय. आता सेम टू सेम तसंच हे जे सेंटेन्स आहे ह्याच्यामध्ये पण स्मोक हे वर्ब वाटतं आणि लिव्ह हे पण काय वाटतंय मला? वर्ब वाटतंय. आता सगळ्यात महत्वाचा नियम म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला काही जरी झालं तरी विसरायची नाही. कोणती गोष्ट आहे ती? तर ती गोष्ट अशी आहे की एक सेंटेन्स बघा, एक सेंटेन्स बरोबर एकच मेन वर्ब. परत एकदा रिपीट करतो, एक सेंटेन्स बरोबर एकच मेन वर्ब. म्हणजेच एक जर का सेंटेन्स घेतलं मी तर त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच मेन वर्ब असणार. काय असणार आहे? एकच मेन वर्ब असणार आहे. मग आता इथं जर का बघितलं तर हे सेंटेन्स आहे आणि इथं पण मला वर्ब वाटतंय, इथं पण मला वर्ब वाटतंय, इथं पण वर्ब वाटतंय आणि इथं पण वर्ब वाटतंय. मग ह्या सेंटेन्समध्ये तर 3 वर्ब होता. आणि आता मी तर काय बोललोय की एक सेंटेन्स इज इक्वल टू एकच वर्ब. मग आता इथं काहीतरी गडबड आहे का नाही? काहीतरी गडबड आहे का नाही? काय असन? विचार करा बघा काय असन. हे नेमकं सेंटेन्समध्ये आलेले जे सरेंडरिंग आहे, डाईंग आहे, हे नेमकं कोण होतं? हेच तर आपल्याला काय करायचं? शोधायचं आहे. आणि त्याच्यावरतीच आपला आहे बेसिक नंबर 7. मग आता बघा मी काय उत्तर देतोय. हे जे ना मी काय सेपरेट केलेले हे पण वर्ब आहेत, हे पण काय येतं? वर्ब. पण परत एकदा सांगतो काय बघा,
ह्यांना मी ज्यांना सेपरेट केले, हे ज्यांना काय मी सेपरेट केलेले, ह्या सर्वांना सेपरेट केलेले हे पण काय येतं, वर्ब येतं. पण हे जेवढे काय वर्ब येतं हे मेन वर्ब नाहीत. काय म्हणलोय मी, हे मेन वर्ब नाहीत. कारण एका सेंटेन्समध्ये फक्त एक आणि एकच काय असतं, मेन वर्ब असतं. मग आता हे नेमकं आहेत कोण? मग त्यासाठी मला थोडंसं भूतकाळात जायचंय. तुमच्या भूतकाळात नाही. तुमचा भूतकाळ लावला तर एखादा रडायला बसलाय, आहे का नाही, हे दिले मुश्किल असले गाणे लावून. त्यामुळे तुमच्या भूतकाळात जायचं नाहीये मला, आपल्या लेक्चरच्या भूतकाळात जायचंय. आणि लेक्चरच्या भूतकाळात गेल्यानंतरून मला इथं एक नाव दिसतंय बघा. लेक्चरच्या भूतकाळामध्ये खूप महत्वाचं नाव आहे आणि त्याचं नाव आहे वर्ब. काय नाव आहे, वर्ब. बरेचसे जण म्हणत असते ना, अरे यार ये वर्ब कब खत्म होगा. पहिले लेक्चरचे हम वर्ब यही सुनते आ रहे है का नाही. पण आपलं जे वर्ब आहे का नाही तिथं खरी मज्जा आहे. मग आता आपले जे वर्ब आहे या वर्बचे टाईप पडतात दोन. किती टाईप पडतात, दोन. ठीक आहे. पहिला जो टाईप आहे याला मी नाव दिलंय फायनाईट वर्ब. काय नाव दिलंय, फायनाईट वर्ब. आणि दुसरं जे आहे याला मी नाव दिलेले नॉन फायनाईट वर्ब. नॉन फायनाईट वर्ब. आता वर्ब नाव आलंयच तर सांगून टाका वर्ब म्हणजे काय. मी सांगितलेले वर्ब म्हणलं की एखादी ॲक्शन आपल्याला करावा लागली की त्याला वर्ब म्हणायचं. सोप्या भाषेमध्ये, गरिबांच्या भाषेमध्ये. मला रडायचंय तर मी असं गपची बसून रडू शकतो का, हसायचंय असं राहिलं तर जमन का. हसण्यासाठी मुवमेंट करावं लागेल, बरोबर. मग क्राय, लाफ याच्यासाठी मला काहीतरी ॲक्शन करावी लागते. आणि त्यामुळंच मग थोडक्यात काय, वर्ब इज ॲक्शन वर्ड किंवा अ वर्ड विच शोज ॲक्शन, त्याला आपण काय म्हणायचंय, वर्ब म्हणायचंय. मग हा जो वर्ब आहे याचे मी दोन टाईप केले. कोणते रे, फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब. आता हे जे फायनाईट वर्ब आहे का नाही, या फायनाईट वर्बचे मी दोन टाईप केले होते. ते म्हणजे कोणते, तर ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब, ऑक्झिलरी वर्ब. आणि दुसरा कोणता, लेक्सिकल वर्ब. लेक्सिकल वर्ब. आता आपल्याला माहिती आहे ऑक्झिलरी वर्बलाच आपण काय म्हणायचं, हेल्पिंग वर्ब. काय म्हणायचं, हेल्पिंग वर्ब. आणि लेक्सिकललाच आपण काय म्हणायचं, मेन वर्ब. काय म्हणायचं, मेन वर्ब. आता ह्याचं सपोर्टिंग वर्बच्या ऐवजी मी काय करतो, इथं सपोर्टिंग वर्बचा फक्त एस वी लिहितो आणि इथं प्रिन्सिपल वर्बचा काय लिहितो, पी व्ही लिहितो. काय लिहितो, पी व्ही. ह्याला थोडंसं वरती घेतो. ठीक आहे. आता बघा हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे याचे परत किती टाईप पडले होते, 3 पडले होते. ते तुम्हाला माहिती तर आपण बेसिक नंबर 2 मध्ये बघितलं होतं. कोणते, तर इथं आहे प्रायमरी ऑक्झिलरी. कोणता आहे, प्रायमरी ऑक्झिलरी. त्यानंतर इथं कोणता असणार आहे, मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी. आणि इथं कोणता असणार आहे, सेमी मॉडल. सेमी मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे. आता हे मेन वर्बचे तुम्हाला माहिती आहे तर 2 टाईप कोणते रे, स्ट्रॉंग वर्ब. स्ट्रॉंग आणि वीक वर्ब. आता ह्यांना मी काय जास्त तेल मीठ लावत नाही कारण आपण बेसिक नंबर 2 मध्ये हा जो हेतून एवढा पार्ट आहे तो सर्व बघितलेला आहे. ठीक आहे. आता हा जो नॉन फायनाईट वर्ब आहे का नाही, नॉन फायनाईट वर्ब याचे टाईप बघा. याचे टाईप कोणते तर याचे टाईप येतं, पहिला आहे इन्फिनिटिव्ह. त्यानंतर दुसरा आहे बियर इन्फिनिटिव्ह. बियर इन्फिनिटिव्ह. त्यानंतर आहे जिरंड. ह्याला गिअरंड म्हणायचं नाही, जिरंड म्हणायचं. नाही तर काही जण गिअरंड असे नवीन शोध लावत येतात, तसं काय म्हणायचं नाही. त्यानंतर काय, प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल. आणि शेवटचा परफेक्ट पार्टिसिपल. परफेक्ट पार्टिसिपल. आता हे आपल्याला सगळे बघायचेत का, नाही बघायचे. आपल्याला बेसिकचं लेक्चर आहे, आपल्याला फक्त यांना टच करून जायचंय जेणेकरून आपल्याला पुढे काय होणार आहे, सोपं होणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू काय बघायचंय, तर आपल्याला फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब ह्यांच्यामधला काय बघायचा आहे, डिफरन्स. मग इथं मी लिहितो फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब
वर्स भांडणं लावून टाकू त्यांचं, जसं CSK वर्स MI भांडणं आहे तसं फायनाईट वर्ब, तसं नॉन फायनाईट वर्ब. आता ह्यांच्यामधला डिफरन्स बघूत आपण. आता फायनाईट वर्ब कुणाला म्हणायचं, एकदम सोप्या शब्दामध्ये ज्या वर्बवरून आपल्याला टेन्स सांगता येतो त्याला आपण म्हणायचं फायनाईट वर्ब. काय म्हणायचं, फायनाईट वर्ब. मग आपण इथं काय म्हणणार, तर ज्यावरून टेन्स सांगता येतो म्हणजे यावरून टेन्स सांगता येतो. मग ह्यांच्यावरून टेन्स सांगता येतो, तर ह्याच्यावरून टेन्स सांगता येत असणार आहे का, नाही. मग याच्यावरून आपण काय म्हणणार, टेन्स सांगता येत नाही. या नाहीला नीट बघा, ही खुली म्हणजे क्रॉस केलेलं आहे मी. ह्याच्यावरून टेन्स सांगता येत नाही. आणि फायनाईट वर्ब म्हणलं की ज्याच्यावरून टेन्स सांगता येतो त्याला आपण म्हणायचं फायनाईट वर्ब. काय म्हणायचं, फायनाईट वर्ब. आणि मग फायनाईट वर्ब म्हणलं की कोणकोणते बघा, आपले टू बी, एम इज आर, वॉज वर, बी, बीइंग आणि बीन हे सगळेचे सगळे काय आहेत, फायनाईट वर्ब. यांच्यावरून मला टेन्स सांगता येतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोणतं, डू, डज, डिड. त्यानंतर हॅव, हॅज, हॅड. आणि सगळ्यात महत्वाचं कोणतं, तर आपले V1, V2, V3, V4 आणि V5. ठीक आहे. मग आता हे जर का आहेत फायनाईट वर्ब कधी म्हणायचं, जर का आपला कोण असन, V1 असन, V2 असन, आता V3 असन. V3 ला जोडीदार H वाला असल तर हे टेन्स सांगतं. त्यानंतर टू बी V4 ला जोडीदार जर का टू बी वाला आला तरच आपण त्याच्यावरून टेन्स सांगू शकतो, अदरवाईज आपण टेन्स सांगू शकत नाही. त्यानंतर आपला V5 हे जर का आले तर याच्यावरून आपल्याला काय सांगता येतो, टेन्स सांगता येतो. पण नॉन फायनाईट असे आहेत की ज्यांच्यावरून आपल्याला टेन्स सांगता येत नाही. आता सगळ्यात महत्वाचं, हे जे फायनाईट वर्ब होतं हे सेंटेन्समध्ये मेन वर्बचे काम करतात. मेन वर्ब किंवा हे सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येतात. आणि हे जे आहेत हे सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येत नाही. ठीक आहे. हा झाला माझा फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब मधला डिफरन्स. मग आता आपण त्या एक्झाम्पलकडे जाणार आहोत आणि आपल्या बेसिक नंबर 7 कडे. एकदम सोपं आहे. बेसिक नंबर 7 काय आहे बघा, फायनाईट वर्ब ज्याच्यावरून मला काय सांगता येतो, टेन्स. म्हणजे आपण विथ द हेल्प ऑफ फायनाईट वर्ब वी कॅन रेकग्नाइज टेन्स. बरोबर, आपण काय करू शकतो, टेन्स रेकग्नाइज करू शकतो, ओळखू शकतो. आणि नॉन फायनाईट वर्ब जे येतं याच्यावरून आपल्याला टेन्स सांगता येत नाही. आणि जे फायनाईट वर्ब होतं हे सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम करतात. नॉन फायनाईट वर्ब हे सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून आलेले नसतात. फिट राहिलं का डोक्यामध्ये, अरे डोक्यात घुसतंय का, डोक्यामध्ये फिट ठेवायचं. डन. आता एक्झामला हा काय मराठीचा पेपर नाहीये की त्यामध्ये विचारणार होतं की व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ वर्ब. मग तुम्हाला सांगावं लागेल देअर आर 2 टाइप्स ऑफ वर्ब सच ॲज फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब further divided into 3 types that is 2 types. Finite verb further divided into 2 types: auxiliary verb and lexical verb. Auxiliary verbs are further divided into 3 types such as primary auxiliary, modal auxiliary and semi-modal auxiliary. And main verb or lexical verb is divided into 2 types: strong verb and weak verb. हे असं काय आपल्याला पाठ करायचं नाही, ते काही एक्झामला येणार नाही. मग आपल्याला एक्झामला काय येणार आहे, तर आपलं जे फायनाईट वर्ब आहे ते फायनाईट वर्ब ज्याच्यावरून विथ द हेल्प ऑफ फायनाईट वर्ब वी कॅन रेकग्नाइज टेन्स. सेकंड वन की फायनाईट वर्ब ॲक्ट ॲज ए मेन वर्ब इन एव्हरी सेंटेन्स किंवा वर्क ॲज अ मेन वर्ब किंवा त्याचं फंक्शन काय, द फंक्शन ऑफ फायनाईट वर्ब इज टू ॲक्ट ॲज ए मेन वर्ब. म्हणजे मेन वर्बचं काम करायचं, संपलं. त्यानंतर नॉन फायनाईट वर्ब जे आहे ना ते सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम करत नाही, ते मेन वर्ब म्हणून येत नाही. मग आता आपण ह्या चार्टकडे जाणार होतं. ह्या चार्ट म्हणजे आपल्या एक्झाम्पलकडं, कुठं तर एक्झाम्पल आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे जे टेक आहे का नाही, हे टेक माझं काय म्हणून आलेलं V1 आलाय
म्हणजे हे काय आहे माझं मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. आणि मग हे जे आहे का नाही, हा इथं बघा V4 आलाय का, आणि हा जो V4 आहे तो काय आहे माझा नॉन फायनाईट वर्ब आहे. काय आहे, नॉन फायनाईट वर्ब, बरोबर. आणि मला सांगा हा जो V4 आहे का नाही, V4 हा एकटा आलाय का नाही रे, ह्याला जोडीदार कुठं मला सांगा, एखादं गाणं लावा, जा आणि जा तुम कहा, लावून बघा एखादं गाणं. आणि इथं ॲमेजार आपले जे टुबीवाले येतात ते म्हणणार आहेत का मैया, अरे म्हणतीन का, नाही ना. तुम्ही गाणं लावा जा आणि जा तुम का, ते पुढचं बोलणारच नाही. त्याचं कारण इथं V4 एकटा आलाय का नाही, मग V4 एकटा आला तर तो कोण असतो, नॉन फायनाईट वर्ब असतो. काय असतो, नॉन फायनाईट वर्ब. आणि मला सांगा बरं, आता हा मेन वर्ब म्हणून आलाय का, ऑब्विसली नॉट. तो मेन वर्ब म्हणून आलेला नाही, तो दुसरं कोणतं तरी काम करतो. मग दुसरं कोणतं काम करतो तेच आपल्याला शोधायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पण बघा इथं अगेन V4 माझा कोण आलाय रे, एकटा आलेला आहे. तुम्ही गाणं लावलं जाने जा तुम का, तुम्ही म्हणणार आहे का मैया, नाही म्हणणार, कारण V4 एकटा आहे. सो V4 इथं कोणाचं काम करतो, नॉन फायनाईट वर्बचा. आता देन आपण जर बघितलं, इथं जर बघितलं तर इथं पण V4 एकटा आहे माझा, आणि इथं पण V4 माझा काय आहे, एकटा आहे. आणि हे एकटेत म्हणजे हे कोण होतं, नॉन फायनाईट वर्ब आहे. हे काय, नॉन फायनाईट वर्ब. ओके. आता इथं आता ह्या एक्झाम्पलकडेच येऊ, तर ह्या एक्झाम्पल वरूनच आपण सांगू. मग एक गोष्ट क्लिअर झाली का तुम्हाला, डोक्यात बसतंय का, लय फास्ट नाही होत ना, बघा डोक्यात बसतंय. तर इथं V4 एकटा आलाय, एक मेन वर्ब. इथं पण बघा आर माझं काय आलंय, मेन वर्ब आलंय, संपला विषय. कारण एका सेंटेन्समध्ये मी काय सांगितलंय, एक सेंटेन्स बरोबर एक मेन वर्ब. मग आता इथं जर का आपण बघितलं V4 एकटा आहे, मग हा नॉन फायनाईट वर्ब आहे. मग हा जो V4 आहे का नाही, तो जर का एकटा आला, मग इथं मी लिहितो, काय लिहितो, तर माझा बघा V4 एकटा आला, V4 एकटा आला. ह्याला मी काय म्हणलेलो आहे, V4 ला नॉन फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब. तर हा जो V4 आहे का नाही, तो एकटा आला म्हणजे त्याने गाणं लावलं जाने जा तुम का, आणि टुबीवाला जर म्हणला टुबीवाला जर का म्हणला नाही की मैया, म्हणजे टुबीवाला आला नाही, तर हा जो V4 आहे हा सेंटेन्समध्ये, हा जो V4 आहे हा सेंटेन्समध्ये काय म्हणून आलेला आहे, तर तो सेंटेन्समध्ये नाऊन और ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. काय म्हणून आलाय, नाऊन और ॲडजेक्टिव्ह म्हणून आलाय. आणि हा जो V4 आहे तो सेंटेन्समध्ये एकटा येतो आणि नाऊन आणि ॲडजेक्टिव्हचं, नाऊन और ॲडजेक्टिव्ह म्हणून येतो. त्यावेळेस हा जो V4 आहे का नाही, हा V4 याला मी नाव देणार आहे ते म्हणजे जिरंट. काय नाव दिलंय, जिरंट. ह्याला गेरंट येरंट असलं काही म्हणायचं नाही, जिरंट म्हणायचं. काय म्हणायचं, जिरंट. मग आता जिरंट म्हणजे जिरंट मी कसं ओळखणार रे, जर का V4 एकटा आला त्याच्यासोबत टू बी आला नाही तर याला आपण म्हणायचं जिरंट. आणि जिरंट सेंटेन्समध्ये काय म्हणून आलेला असतो, नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह. आता ह्याचं जे जिरंट जे आहे का नाही, हे चार पद्धतीचं काम करतं. तर काय म्हणून येतं, तर हे सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणून पण येतं. सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, हा माझा ऑपया, हा माझा काय OF ऑपया, हा यप असा आहे, ठीक आहे. त्यानंतरून हा काय म्हणून येतो, तर ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणून पण येतो, ठीक आहे. त्यानंतर हा काय म्हणून येतो, कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब म्हणून पण येतो. त्यानंतरून हा काय येतो, तर अपोजिशन टू नाऊन म्हणून पण येतो. आता अपोजिशन टू नाऊन काय आहे ते शिकवणार आहे बरं का. अपोजिशन टू नाऊन म्हणून पण येतो. आणि हा जो आहे हा आणखीन काय म्हणून येतो, तर हा बघा पहिला सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, दुसरा ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आणि अपोजिशन टू नाऊन, आणि आणखीन एक येतं ऑब्जेक्ट टू प्रिपोजिशन म्हणून येतो, ऑब्जेक्ट टू प्रिपोजिशन म्हणून येतो. आता हे कसं येतं, काय येतं हे आपण शिकणार आहे पुढं. ज्यावेळेस वर्ब टॉपिक मी सांगणार आहे, शिकवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते येणार आहे. पण तात्पुरतं तुम्हाला आपलं बेसिक आहे. कारण बघा
आणि मी ज्या वेळेस व्हॉइसमध्ये म्हणणार आहे की आपण जिरंड आणि इन्फिनिटिव्हचा व्हॉइस करणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ॲटलिस्ट कळायला पाहिजे जिरंड म्हणजे काय. तर काय आहे रे जिरंड म्हणजे विफोर एकटा येतो आणि तो सेंटेन्समध्ये कुणाचं काम करतो, तो सेंटेन्समध्ये नाऊन किंवा काय म्हणून आलेला असतो, ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला असतो. आणि विफोर एकटा येतो आणि तो कसा आहे नॉन फायनाईट वर्ब आणि त्याला आपण काय म्हणायचं जिरंड. काय म्हणायचं जिरंड. मग आता तुम्हाला जिरंड म्हणजे कळालं का. जिरंड म्हणजे काय, विफोर एकटा आला आणि तो कुणाचं काम करतो, नाऊन किंवा ॲडजेक्टिव्हचं. तो कुणाचं काम करतो, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, अपोजिशन टू नाऊन आणि ऑब्जेक्ट टू प्रिपोजिशन एवढं काम करतो. ठीक आहे. आता आपल्या सेंटेन्सकडे येऊ. ह्या सेंटेन्सकडं तर इथं बघा, ही अडिक्टेड टू स्मोक. इथं हे स्मोक हे पण वर्ब आलेलं आहे का नाही, आलेलं आहे का नाही. आणि हे तर बघा, हा जो स्मोक आहे हा V1 आहे. कोण आहे, V1 आहे, राईट. आता या V1च्या शेजारी बघा बरं कोण दिसतोय, 2 दिसतोय. कोण दिसतोय, 2 दिसतोय. आणि हे अडिक्टेड हे इथं माझं काय आहे, मेन वर्ब आहे. हे वॉन्ट्स इथं माझं काय आहे, मेन वर्ब आहे. इथं टेलिफोन हे माझं काय आहे, मेन वर्ब आहे. इथं ॲम हे माझं काय आहे, मेन वर्ब आहे. आता राहिला विषय यांचा. तर इथं बघा हा V1 आलाय, पण V1च्या अगोदर काय आलेला आहे, 2 आलेला आहे का. इथं बघा हा जो लिव्ह आहे याच्या अगोदर V1 आलेला आहे. त्यानंतरून जर का आपण इथं बघितलं होपिंग हा V4 एकटा आलाय. मग V4 एकटा, तर ह्याला मी काय म्हणायचं सांगा, जिरंड म्हणायचं. काय म्हणायचं, जिरंड. इथं आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन रीडिंग. इथं बघा V4 अगेन एकटा, तर ह्याला मी काय नाव देणार आहे, जिरंड असं नाव देणार आहे. पण ह्या 2 सेंटेन्स बद्दल बोलतोय मी, ह्या 2 सेंटेन्स बद्दल. आणि हे जे 2 सेंटेन्स आहेत ह्यांच्याबद्दलच मला शोधायचंय. काय मग ह्यांच्याबद्दल, तर हिथं बघूत आपण, हिथं लिहूता. मग हिथं काय होतं रे, त्या 2 सेंटेन्समध्ये 2च्या पुढं काय आला होता, V1 आला होता, नाही का नाही. म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं आपण तर काय होतं रे, टू लिव्ह होतं. काय होतं, टू लिव्ह असं होतं का. म्हणजे हा 2 आहे आणि 2च्या पुढं हा काय आलेला आहे, V1 आलेला आहे. आणि मग हा जर का 2च्या पुढं V1 आला तर याला आपण म्हणायचं इन्फिनिटिव्ह. काय म्हणायचं, इन्फिनिटिव्ह. काय म्हणायचं, इन्फिनिटिव्ह. समजलं. म्हणजेच आपलं बेसिक नंबर 7चं नाव काय असणार आहे, तर आपलं बेसिक नंबर 7चं नाव आहे 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 जिरंड अँड इन्फिनिटिव्ह. काय नाव आहे, जिरंड अँड इन्फिनिटिव्ह. आता जिरंड म्हणजे काय ते आपण शिकलो, पण आपल्याला काय बघायचंय, इन्फिनिटिव्ह. काय बघायचंय, इन्फिनिटिव्ह. आता मी काय करतो की जरी तिकडे लिहिलं असलं तरी इथं मी चार्ट बनवलेला आहे, तर इथं 2 इंच पण लिहितो. ठीक आहे. अगोदर काय लिहितो, इन्फिनिटिव्हचं लिहितो आणि नंतरून जिरंडचं लिहितो, जे आपण मगाशी बघितलेलं आहे. आता इन्फिनिटिव्ह कुणाला म्हणायचं, तर 2च्या पुढं कोण आलाय, माझा V1. आणि मग 2च्या पुढं V1 आला रे, आला तर त्याला मी काय म्हणणार आहे, इन्फिनिटिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल टू किल. नाही, इतकं नाव अवघड नको हा. तर आपण इथं घेऊ थोडंसं, टू फॉलो असं घेतलं. तर इथं बघा ना, हा फॉलो माझा काय रे, V1 आहे. मग 2च्या पुढं V1 आला की त्याला मी काय म्हणणार आहे, इन्फिनिटिव्ह. काय म्हणायचं, इन्फिनिटिव्ह. मग आता बघा, इन्फिनिटिव्ह सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येणार आहे का, नाही. तो मेन वर्ब म्हणून येत नाही. तो मेन वर्ब म्हणून आलाय का, नाही. मग सेंटेन्समध्ये हा कुणाचं काम करतो, तर हा सेंटेन्समध्ये नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून आलाय. काय आलाय, नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. ठीक आहे. आता ह्याचं फंक्शन, ह्याचं काय आहे, फंक्शन हा काय काय म्हणून येतो, तर सगळ्यात पहिल्यांदा हा सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून येतो. सब्जेक्ट ऑफ द वर्ब. अगेन हा जो नवासा हे असा दिसतोय तो माझा ऑफ आहे. दुसरं काय रे, हा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून येतो. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून येतो. तिसरं काय, हा कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणून येतो. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणून येतो. आणि चौथं काय, हा ऑब्जेक्ट टू प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट टू प्रिपोजिशन म्हणून हा येतो. ठीक आहे. मग हे झालं माझं इन्फिनिटिव्ह. आता आपल्याला याच्यावरती IBPS पॅटर्नला
आणि MPSCला एक एरर विचारतात, एकदम सोप्पा एरर आहे IBPS आणि TCS पॅटर्नला. म्हणजे आपण जर का तलाट्याचे आणि वनरक्षकचे प्रश्नपत्रिका बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच्यावरती येतात, जिरंड आणि इन्फिनिटिव्ह वरती. MPSC तर ऑब्विसली विचारता येच. मग आता काय एरर आहे बघा, मला सांगा 2च्या पुढं कोण असला पाहिजे? V1च असला पाहिजे 2च्या पुढं. मग समजा 2च्या पुढं V2 घेतला तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणायचं का? नाही. 2च्या पुढं V2 आला तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणायचं नाही. 2च्या पुढं V3 घेतलं तर अजिबातच नाही. 2च्या पुढं V4 घेतलं तर चल हट, अजिबातच नाही. आणि 2च्या पुढं V5 जर घेतला तर तरी पण नाहीच. 2च्या पुढं कोण असला पाहिजे? V1च. म्हणजे समजा जर काही तर मी लिहिलंच 2 किल्स असं लिहिलंच तर हा माझा झाला एरर. इथं किल्स नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे रे? इथं V5 आहे. V5 येतं का 2च्या पुढं? नाही. इथं काय पाहिजे होतं? 2 किल पाहिजे होता. ठीक आहे. मग हा माझा आहे इन्फिनिटिव्ह. आता जिरंडचं डबल होईन, काय अडचण नाही, आपल्याला लक्षात राहील. जिरंडचं मला सांगा, जिरंड कधी असतो रे? जर का V4 एकटा, V4 काय आहे? एकटा. V4 एकटा तर त्याला आपण काय म्हणायचं? जिरंड. काय म्हणायचं? जिरंड. त्यानंतर हा जो V4 आहे, हा V4 काय म्हणून येतो रे? नाऊन ऑर ॲडजेक्टिव्ह म्हणून येतो. काय म्हणून येतो? नाऊन ऑर ॲडजेक्टिव्ह. मला सांगा हा जो V4 आहे हा सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येणार आहे का? नाही. मग इथं आपण लिहू ना मेन वर्ब, इथं क्रॉस करू, म्हणून येत नाही. मेन वर्ब म्हणून येत नाही. मग आता हा काय काय म्हणून येतो? ह्याचं फंक्शन. ह्याचं काय आहे? फंक्शन. मग फंक्शन काय काय म्हणून येतो? तर सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून येतो, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. त्यानंतर दुसरं काय आहे? ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. त्यानंतर तिसरं काय आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. आता काही जण म्हणत असतील की सर हे कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट आम्हाला माहिती नाही आहे, पण आपला जो एरर नंबर 8 आहे तोच ऑब्जेक्टचा आहे आणि 9 जो आहे तो कॉम्प्लिमेंटचा आहे. मग त्यावेळेस तुम्हाला ते समजणार आहे. ठीक आहे, त्यामुळं डरणे का नाही, मग हो ना. आता त्यानंतर काय आहे? ऑब्जेक्ट टू प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट टू प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट टू प्रेपोजिशन. आणि पाचवा काय आहे? अपोजिशन टू नाऊन, अपोजिशन, अपोजिशन टू नाऊन. तर हे काय आहे? तर ह्याचे काम होतं. ठीक आहे. मग आता जिरंड आणि इन्फिनिटिव्ह समजलं का? जिरंड आणि इन्फिनिटिव्ह समजलं. चलो आपण आता नवीन सेंटेन्स घेऊत आणि त्याच्यामधलं जिरंड आणि इन्फिनिटिव्ह ओळखूत. चलो आता काय? चूज द करेक्ट सेंटेन्स. इथं बघा चूज द करेक्ट सेंटेन्स लिहिलेले आहे, असंच लिहिलेलं आहे टाइमपास. फक्त त्याच्यामधलं काय करायचं? जिरंड आणि इन्फिनिटिव्ह मला ओळखायचं आहे. चला ह्याच्यामधलं कोणतं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा मेन वर्ब सेपरेट करायचं, V1. मग मला सांगा हे V1 माझं काय आहे? मेन वर्ब आहे. MV म्हणजे मेन वर्ब बरं का, नाहीतर काही जण काही शोध लावते तर MV म्हणजे. आता इथं टू एअर, मग आता इथं 2च्या पुढं हा एअर हा V1 आला का नाही, आणि मग 2च्या पुढं V1 आला तर ह्याला मी काय म्हणणार आहे? इन्फिनिटिव्ह. काय म्हणणार आहे? इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. आणि हे कुणाचं काम करतं रे? नाऊन ऑर ॲडजेक्टिव्ह. काय? नाऊन ऑर ॲडजेक्टिव्हचं काम करतं. आता इथं बघा हे वर्बच्या अलीकडे आलंय त्यामुळे त्यांनी सब्जेक्टचं काम केलेलं आहे, पण तुम्हाला ते पुढे मी शिकवणार आहे त्यामुळं डोक्याला लय टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्याला ओळखायचं जिरंड आणि इन्फिनिटिव्ह, बाकी काहीच नाही करायचं. ठीक. मग आता इथं बघा हॅव यू डिसाइडेड टू मॅरीज हिम. आता इथं जर का बघितलं हॅव डिसाइडेड, ह्यातलं वर्ब कोणतं आहे रे? हॅव डिसाइडेड. हे काय आहे? माझं मेन वर्ब आहे. पण इथं बघा 2 आहे, 2च्या पुढं मॅरीज आलेलं आहे. मला सांगा 2च्या पुढं V5 कधी येऊ शकतो का? घ्यायचं नाही. मग इथं काय पाहिजे होतं रे? मॅरीजच्या ऐवजी इथं पाहिजे होतं टू मॅरी. काय पाहिजे होतं? मॅरी. म्हणजे V1 आला असता मग बरोबर झालं असतं. म्हणजे हे सेंटेन्स माझं काय आहे? चुकीचं आहे. काय आहे? चुकीचं. आणि हे सेंटेन्स माझं बरोबर आहे. आता पुढं काय आहे? द मेकॅनिक्स स्टार्टेड टू रिपेअर द इंजिन. आता इथं वर्ब मेन वर्ब कोणतं आहे? स्टार्टेड. हे V2 आहे आणि हे काय आहे रे? मेन वर्ब आहे. काय आहे? मेन वर्ब. पण इथं बघा 2च्या पुढं काय आलाय रे? रिपेअर्स आलाय.
मग आता रिपेअर्स हा माझा काय V5. काही जण म्हणते सर तुम्ही कसा काय ओळखवला V5? अरे त्याच्या शेवटी एस दिसतोय ना, ज्या वर्बच्या शेवटी एस किंवा ES असतो त्याला मी काय म्हणायचंय, काय म्हणणार आहे आपण, V5. मग इथं रिपेअर्स नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, टू रिपेअर. काय पाहिजे होतं, टू रिपेअर. समजतंय? म्हणजे हे सेंटेन्स पण माझं काय चुकीचं आहे. आता 4th नंबरचं बघा. एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड वी सून ऑब्टेन ए व्ह्यू ऑफ चर्च. आता इथं जे एंटरिंग बघा, इथं एंटरिंग ING वाला म्हणजे V4 एकटा आला का नाही, आणि V4 एकटा आला तर याला मी काय म्हणणार आहे, जिरंट. काय म्हणणार आहे, जिरंट. कळत आहे? इथं बघा ना, ING वाला एकटाच आहे ना, इथं टू बी वाला आहे का, नाहीये. आता पुढं काय आहे, टू फॉलोज हिज ॲडवाइस सीम लॉजिकल. आता इथं टू फॉलोज आले, टूच्या पुढं फॉलोज हा माझा काय V5. इथं V5 येणार आहे का, नाही. इथं मला काय पाहिजे होतं, टू फॉलो. काय पाहिजे होतं, टू फॉलो. म्हणजे V1 पाहिजे होता, इथं दिलेलं आहे V5. पुढं आता 6 नंबरचं फॉरेस्ट 2019ला विचारले. काय विचारले बघा, तर द अंडरलाईन वर्ड्स आर, अंडरलाईन केलेले आणि ते वर्ड्स विचारलेले. आता इथं बघा, कुकिंग V4 एकटा आला, आणि मग V4 एकटा आला तर ह्याला आपण काय म्हणायचं, जिरंट. काय म्हणायचं, जिरंट. आता मी जसं लिहितोय तसंच्या तसं वर्कबुकमध्ये लिहायचं आहे. वर्कबुकमध्ये तुमच्या हे सगळे एक्झाम्पल तर मी इथं V4 एकटा म्हणून जिरंट नाव लिहिलेलं आहे ना, डबल लिहिलं आहे का नाही, तुम्ही पण लिहायचं आहे, कारण तुमच्या लक्षात राहणार आहे. जर का तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला सांगतो ऑनलाईन बॅचचा फायदा होणार नाही. ठीक आहे, जर तुम्हाला लिहावंच लागणार आहे. लिहिलं तर तुम्हाला ऑनलाईन बॅचचं एकदम परफेक्ट समजणार. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करायचं, वर्कबुकमध्ये इथं रेड पेनने लिहा तुम्ही सगळ्यांनी, रेड पेनने. ठीक. आता इथं ब्लेमिंग बघा, V4 एकटा आला, त्याच्या शेजारी टू बी वाला कुठं दिसतोय का, ज्याने ज्यातून का, कुणीच म्हणी नाही, मैया हा एकटाच आहे, सिंगल आहे ते, आणि मग एकटा आहे तर ह्याला मी काय म्हणणार आहे, जिरंट. काय म्हणणार आहे, जिरंट. आता वी कॅन्ट लाफिंग व्हेन द जेस्टर इज हिज बेस्ट. आता इथं लाफ्टर ह्याच्या पुढं V4 एकटा आलेला आहे आणि V4 एकटा आहे. एकटा आहे म्हणजे काय रे, ह्याच्या जोडीला एम इज आर वॉजवर नाहीये, म्हणजे तो एकटा आहे, आणि म्हणून हा काय म्हणून आलेला आहे, जिरंट. इथं काय स्टॉपिंग, इथं बघा V4 माझा एकटा आलेला आहे आणि एकटा आलाय तर ह्याला मी नाव देणार आहे जिरंट. आणि मग इथं ऑप्शनमध्ये बघा, द अंडरलाईन वर्ड्स आर, काय येतं, जिरंट्स. काय येतं, जिरंट्स. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे माझं काय या ठिकाणी आन्सर आहे. चलो, डिपार्टमेंटल ASO 2019ला व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवा, मग मी उत्तर देतोय ते चेक करा. आता अंडरलाईन आयडेंटिफाय द वर्ड सिंगिंग, से वेदर इट इज. सिंगिंग हा वर्ड इथं काय बघा, सिंगिंग हा V4 आहे, पण V4 एकटा आला, आणि V4 एकटा आला की तो कुणाचं काम करतो रे, ऑब्विसली जिरंटचं. आणि म्हणून इथं माझं आन्सर काय असणार आहे, इथं ऑप्शन नंबर 1 जिरंट हेच माझं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. डिपार्टमेंटल ASO 19ला सोपा प्रश्न विचारला होता. पुढं काय, कंबाईन ग्रुप C 2018ला प्रश्न विचारलाय. काय बघा, द जिरंट कॅन बी यूज ॲज, म्हणजे हे जे आपलं जिरंट आहे हे कसं यूज केलं जातं, आपण बघा फंक्शन बघितलं होतं, फंक्शन लिहिलेलं आहे ना मी तिथं. आणि मग काय, सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, येस सब्जेक्ट म्हणून येतं. इथं बघा ना, आता जर का आपण बघितलं इथं ब्लेमिंग सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे, म्हणजे ते राईट आहे. त्यानंतरून ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आपण जसं लिहिलंय तसं, आणि आफ्टर प्रिपोजिशन हे पण आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, A, B and C आर करेक्ट. कळालं? तर हे होतं आपलं बेसिक नंबर 7, एकदम सोपं आणि छोटं, आणि त्याचं नाव होतं जिरंट अँड इन्फिनिटिव्ह. आता आपण काय करू की ह्या लेक्चरमध्ये मी काय काय बघितलं ते बघू. तर बघा, आपलं लेक्चर 5 मिनटं लागतील, पण काय अडचण नाही. तर बघा, आपण लेक्चर सुरुवात झालं, आणि लेक्चर सुरुवात झाल्यानंतर आपण पहिल्या 6 बेसिकचे आपण रिवाईज केलं. त्यानंतर 7वं बेसिक जे मी सांगितलं होतं की थोडंसं वेगळं आहे, आणि सेंटेन्स घेतले होते, त्यातले वर्ब सेपरेट केले होते, राईट. ते एक वेगळं केलं होतं, आठवते. आणि मी बोललो होतो की हे पण वर्ब होतं, मग हे पण वर्ब होतं, आणि मी तर काय म्हणलं होतं, एक सेंटेन्स इज इक्वल टू एकच वर्ब. मग हे वर्ब होतं, पण सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येत नाहीत, मग काय म्हणून येत येतं. आणि मग सांगितलं होतं की आपल्याला भूतकाळात जायचं आहे. म्हणलं होतं तुमच्या भूतकाळात नाही, कारण तुमचा भूतकाळ थोडासा
छंद से जे तुटे कोई सपनावाला पण असू शकतो, म्हणून तो नाही. तर आपल्याला वर्बच्या भूतकाळात जायचंय. मग वर्बचे आपण 2 टाईप केले होते, फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब. आणि फायनाईटचे आपण 2 टाईप केले होते, ऑक्झिलरी आणि लेक्सिकल. ऑक्झिलरीचे 3, प्रायमरी, मॉडल आणि सेमी मॉडल. आणि मेन वर्बचे 2, स्ट्रॉंग आणि वीक. आता नॉन फायनाईटचे आपण इकडे लिहिलं होतं बघा, इन्फिनिटिव्ह, जिरंड, इन्फिनिटिव्ह, बियर इन्फिनिटिव्ह, त्यानंतर जिरंड, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल एवढं लिहिलं होतं. आठवतंय का? इकडं हे ब्लू कलरच्या पेनने लिहिलेलं आहे, मला आठवतंय. आणि त्यानंतर आपण एक नवीन स्क्रीन घेतली होती ब्लँक, त्याच्यावरती लिहिलं होतं फायनाईट वर्स नॉन फायनाईट. मी सांगितलं होतं CSK आणि MIचं जसं आहे तसं. आणि मग हे जे फायनाईट वर्ब आहे त्याच्या खाली लिहिलं होतं की टेन्स सांगता येतो आणि टेन्स सांगता येत नाही. म्हणजे तिथं इंग्लिशमधून सांगितलं होतं इट इज यूज टू रेकग्नाइज टेन्स ऑफ द सेंटेन्स असं सांगितलं होतं. आणि वी कुड नॉट रेकग्नाइज टेन्स फ्रॉम नॉन फायनाईट बाय युजिंग नॉन फायनाईट. तर हे नॉन फायनाईटवरून आपल्याला टेन्स सांगता येत नाही. मग टेन्स म्हणलं की V1, V3, V4, V5 असं लिहिलं होतं, पण V3च्या तिथं H वाला जोडीदार आणि V4च्या जोडीदार लिहिलं होतं टू बी. हा असेल तरच आपण टेन्स सांगू शकतो आणि त्यांना आपण म्हणायचं फायनाईट वर्ब. आता नॉन फायनाईट वर्ब हे सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येत नाहीत. आपण लिहिलं होतं मेन वर्ब म्हणून येत नाहीत असं स्पष्ट लिहिलं होतं. मग ते सेंटेन्समध्ये काय म्हणून येतात? तर ते सेंटेन्समध्ये नाऊनचं किंवा ॲडजेक्टिव्हचं काम करतं. आणि मग आपण परत त्या सेंटेन्सकडे गेलो होतो आणि तिथं बघितलं तर V4 एकटा आहे. मग V4 एकटा आहे तर त्याला मी नाव दिलं होतं बघा V4 एकटा. आणि मग ते नॉन फायनाईट वर्ब असं लिहिलं होतं एका स्लाईडवरती, ब्लँक स्लाईड. आणि मग परत असं बाण करून लिहिलं होतं. हा मेन वर्बचं काम करत नाही. आणि त्यानंतरून त्याचं फंक्शन लिहिलं होतं, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट टू द प्रिपोजिशन आणि अपोजिशन टू नाऊन, हे 5. आणि मग ज्यावेळेस V4 एकटा असतो त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं जिरंट. काय म्हणायचं? जिरंट. मी एवढं पण सांगितलं होतं त्याला जिरंट म्हणायचं, एरंट वगैरे म्हणायचं नाही. आणि मग आपण त्यांच्या प्रत्येक सेंटेन्सच्या खाली V4 एकटा तर जिरंट असं लिहिलेलं आहे, नॉन फायनाईट असं पण लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इन्फिनिटिव्ह बघितलं होतं. इन्फिनिटिव्हमध्ये बघा आपण जर बघितलं होतं टू स्मोक हे एक सेंटेन्स होतं आणि टू लिव्ह हे एक होतं. तर ह्याच्यामध्ये टूच्या पुढं V1 आलंय आणि मग टूच्या पुढं V1 आलं की त्याला आपण म्हणायचं इन्फिनिटिव्ह. आणि मग मी म्हणलं होतं आजचा आपला टॉपिक आहे इन्फिनिटिव्ह. मग ती एक स्लाईड केली होती 2 कप्प्यांची, आठवती? आणि मग त्याच्यामध्ये आपण आधी इन्फिनिटिव्हचं लिहिलं होतं, टूच्या पुढं V1, राईट. मग टू फॉलो हे एक्झाम्पल घेतलं होतं, किल असं घेणार होतं, पण ते जास्त काय होणार आहे तर ते जास्त नकोच. म्हणजे आपलं थ्रिलर वाटत जराशी आहे का नाही, किल नको. मग आपण बदललं होतं, टू फॉलो घेतलं होतं, ओके. आणि मग त्याच्या खाली लिहिलं होतं त्याचं सब्जेक्ट ते काय म्हणून येतं, नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह. आणि त्याचे फंक्शन लिहिलं होतं, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, प्रपोजिशनचं एक विचारलं होतं, कॉम्प्लिमेंटचं एक लिहिलं होतं, असे 4 लिहिले होते, राईट. आणि एक उभी लाईन निळ्या कलरने मी अशी उभी लाईन करून लिहिलं होतं की याच्या पुढं V1 घ्यायचा, V2 चला V2ला नाही म्हणलं होतं, V3ला पण नाही कारण V3चा जोडीदार H वाला आहे, V4ला चल हट म्हणलं होतं आणि V5 घ्यायचा नाही. मग तिथं टू फॉलोज आलं तर हा झाला एरर. तिथं सांगितलं होतं की जे आपले TCS आणि IBPS पॅटर्नला ह्याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले आहेत असं म्हणलं होतं का, आठवते का बघा? वाटलंच तर लेक्चर मागं घेऊन तुम्ही ऐका. आणि असं लिहिलं होतं टू फॉलोज हा झाला एरर, किंवा टू किल्स हे झालं एरर. तिथं रब करून मी किल लिहिलं होतं, ठीक आहे, फायनली किल लिहिलंच होतं. आणि जिरणचं मग मी परत लिहिलं होतं. आणि मग आपण काय केलं होते, आयोगाचे फॉरेस्ट 19चं, त्यानंतर डिपार्टमेंटल ASO 19चं आणि कंबाईन ग्रुप C 2018चं एक्झाम्पल सोडलं होते. आणि बाकीचे पण 7 सेंटेन्स सोडले होते. त्यामध्ये बघा टूच्या पुढं V5 घेतला होता आणि तोच आपला काय होता, एरर. तर हे आपलं आहे जिरंट आणि इन्फिनिटिव्ह. आय होप तुम्हाला समजलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूया, बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.